नमस्कार. मी स्मिता किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी आज तुम्हाला आंबोळ्या बनवून दाखवणार आहे. तर दरवेळेला मी आंबोळ्या बनवून दाखवते, पण त्या रात्री ठेवून पीठ काय आलेलं नसतं आणि पीठ आले नसल्यामुळे मी काहीतरी इनो किंवा सोडा घालून करते. तर आत्ता मी हे इनो वगैरे घालता पीठ ठेवलं. या पिठामध्ये मी 4 वाट्या तांदूळ आणि 2 वाट्या उडदाची डाळ सकाळी 8 वाजता भिजत घातली आणि रात्री 10 वाजता वाटून ठेवलं. चांगलं बारीक वाटून ठेवलं आणि दोन्ही मिक्स केले. बारीक वाटून छानपैकी मिक्स करून घेऊन ढवळून फक्त गरम जागी ठेवलं, म्हणजेच उष्णता ज्या ठिकाणी असेल. आता कारण थोडीशी थंडी वाटते ना, तर मग थोड्या थंडीमुळे पीठ काय येत नसतं. तर मी आता हे थोड्याशा उभेच्या जागी ठेवलं आणि आता मी तुम्हाला या आंबोळ्या करून दाखवते. ते बघा, तर हे ठेवलं आहे. आता हे पीठ चांगलं फुलून वर आलं आहे, दिसते तुम्हाला. आता मी याच्यात फक्त मीठ टाकून छानपैकी ढवळून घेणार आहे आणि तुम्हाला आंबोळ्या करून दाखवते. इथे मी चवीपुरतं मीठ ॲड करते. छान ढवळून घेणार. हे बघा, हे पीठ आहे. असं छान फुललं आहे. पॅनला तेल लावून घेते आणि छान पॅन तापू द्यायचा. त्यात मी आता थोडंसं पाणी ॲड करते, म्हणजे थोडं पातळ होईल. छान ढवळून घ्यायचं. असं पडलं पाहिजे पातळ. पॅन तापला आहे. हे डॉट पडतात, मग पीठ छान फुललं की. पीठ आलं असलं की मग छानपैकी लगेच उचलल्या पण जातात. त्याला छान काढून घेते. पुन्हा ढवळून घेतलं. वाटलं तुम्हाला जरासं तेल असं हे केलं तरी चालेल. चटणीसाठी घेतलं शेंगदाणे, चण्याची डाळ, मिरची, कढीपत्त्याची.
तेल थोडंसं टाकते. काढून घेतलं. आता इथे टॅमॅटो घालते. तो पण छान परतून घेते. हलकासा परतून घेतला झालं. मीठ, कोथिंबीर हे सगळं वाटून घेते. माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आवडला तर नक्की लाईक, कमेंट, सबस्क्राईब. धन्यवाद.